तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीनी रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्टफ इडली बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी रवा, जितका रवा घेतलाय तितकंच दही घ्यायचं आहे 1 वाटी. त्यानंतर थोडासा कांदा चॉप केलाय. 1 वाटी आपण पालक घेतले, चीज कट केलेला आहे, मक्याचे दाणे आहेत, पनीर आहे, इनो घेतलेला आहे. त्यानंतर 2 व्हेजिटेबल्स घेतलेले आहे, अजून गाजर आणि कॅप्सिकम. आपण थोडंसं पालक आहे तो थोडा दळून घेतला आहे. त्यामध्ये आता आपण रवा टाकणार आहोत. पालक आणि रव्याचं मिक्सचर एकदा थोडं दळलं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. जितका रवा तितकंच दही आणि तितकंच पाणी घ्यायचं आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी छान होते. हे मी एकाच भांड्यात नाही दळू शकले, भांडं छोटं असल्यामुळे मी 2 पार्ट करते. तुम्ही एकत्र दळलं तरी चालेल. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे, जेणेकरून आपली इडली सॉफ्ट आणि तिचं बॅटर छान तयार होतं. आता आपण राहिलेलं दही, रवा आणि पाणी टाकून आपण ते दळून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे सर्व मिक्सचर एकत्र करायचं. व्यवस्थित स्टीर करून घ्या, व्यवस्थित हलवून. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अशा प्रकारे. कन्सिस्टन्सी यापेक्षा जास्त घट्टही नको आणि पातळही नको. आता आपण 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया. स्टफसाठी आपण जे काही व्हेजिटेबल्स घेतले आहेत ते आपण सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही यामध्ये अजून वेगळ्या व्हेजिटेबल्सही वापरू शकता, ज्या काही तुमच्या मुलांना आवडत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल मुलं खात नाही, त्या पण व्हेजिटेबल्स तुम्ही यात ॲड करू शकता. ही रेसिपी टिफिनसाठी पण अतियोग्य आहे, हेल्दी पण आहे आणि टेस्टला पण खूप छान लागते. चला तर मग चीज टाकून घेऊया. आपण जे काही चॉप्ड केलेले होते व्हेजिटेबल्स, चीज, पनीर आपण सगळं टाकून हे बाकी पनीर आणि गाजर तुम्ही ग्रेटही करू शकता, त्याची टेस्ट छान लागते. बघा किती सुंदर दिसतंय. सगळे व्हेजिटेबल्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस कलरही त्याचा खूप छान दिसतो. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट करायचे असेल तर तुम्ही त्यानुसार टाका. मला मुलांसाठी बनवायचे आहे, मी थोडे नॉर्मल प्रमाणात लाल मिरची घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही चिली फ्लेक्स पण वापरू शकता, ऑरेगेनो पण वापरू शकता. जे पण तुम्हाला काही मसाले आवडत असतील ते तुम्ही यात ॲड करायचे आहे, कारण स्टफिंगमध्ये पण टेस्ट आपल्याला हवी आहे. चला तर मग 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण यात इनो टाकून घेऊया. तुम्ही इनोऐवजी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पण वापरू शकता. बेकिंग पावडर 1 चम्मच घेतला तर बेकिंग सोडा अर्धा चम्मच घ्यायचा. मी इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी निंबू वापरला आहे. तुम्ही पाणी वापरू शकता जर जास्त प्रमाणात तुम्हाला आंबटपणा नको असेल तर, कारण आपण ऑलरेडी दही वापरलं आहे, दही आंबटच असतं. हे चांगलं स्टीर करून घ्या. थोडीशी नॉर्मल तुम्ही साखरही यात टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर मी थोडासा हिंग घेतला आहे, हिंगाने टेस्ट छान लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंग हा पचन म्हणजे जे काही आपण अन्न खातो त्याला पचन करायला खूप मदत करतो. आपण इडलीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते थोड्या वेळ ते आपण कमी गॅसवरती पाणी उकळून घेऊया. तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्याला चांगलं ग्रीस करून घ्या आणि त्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून घ्या. बॅटर आपण आता थोडं थोडं टाकणार आहोत, कारण आपल्याला स्टफ करायचं आहे. त्यामुळे एकसारखं बॅटर टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण आता ज्या पण आपण स्टफिंगसाठी व्हेजिटेबल्स कट केलेले आहे, मिक्स केलेलं आहे मिश्रण, ते टाकूया. ते तुम्हाला जितकं जास्त प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण इतकं प्रमाण सफिशियंट आहे. खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही. आता आपण वरतून परत बॅटर टाकणार आहोत. व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं बॅटरने. एकदम म्हणजे कसं इडलीतून ज्यावेळेस आपण इडली स्टफ होते आपली, दोन्ही बाजूला छान लेअर तयार होते आणि मध्ये आपली स्टफिंग असते. आपण चीज वापरलं यामध्ये, कारण चीजनी टेस्ट पण छान येते. आणि मुलांचा एक फेवरेट आयटम आहे चीज खाणं. म्हणजे मुलांना जर कळालं की यात चीज आहे तर त्यांना अजून खायला इंटरेस्ट येतो. आपले पाणी गरम झालं आहे. आपण त्यात आता 10 ते 15 मिनटं आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी भांडं ठेवून गॅस कमी करायचा. चला तर मग इडली आपली वाफलेली आहे. आपण ती चेक करूया. चेक करण्यासाठी तुम्ही चाकू किंवा चमच्याचा वापर करा. अशा पद्धतीमध्ये चेक करून घ्यायचं आहे. इडली चिटकत नाही याचा अर्थ ती रेडी आहे. गॅस बंद करूया. आपण इडली काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही जाळीदार इडली तयार झाली आहे. मध्ये मी कट करून घेणार आहे, कारण आपल्याला स्टफिंग बघायची आहे. बघू शकता किती सुंदर स्टफिंग झालेली आहे. चीजही मेल्ट झालेलं आहे आणि ही खायला इतकी छान लागते आणि मुलं खूप आवडीने खातात. थोडंसं गार्निश करायला मी कोथिंबीर वापरली आहे आणि थोडीशी बारीक शेव वापरली आहे. तसेही खाऊ शकता. जर तुम्हाला चटणीसोबत खायची असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी, टोमॅटोची चटणी बनवून खाऊ शकता, पण ती अशी खूप छान लागते. चटणीची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी आपण त्यात स्टफ केलेला आहे. अतिशय आवडीने मुलं खातात. खूप छान रेसिपी आणि खूप लवकर बनते. जर तुम्हाला सकाळी जरी बनवायची असेल ना
तरी तुम्ही बनवू शकता. एक रात्री बॅटर बनवून ठेवा तरी तुम्हाला सकाळी इझिली बनते. चला तर मग आपली स्टफ इडली रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.